नमस्कार. आजची रेसिपी आहे रसमलाई. रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते दूध आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हळूहळू पळीने हलवून आपल्याला त्याची एक उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे विनेगर, 2 चमचे पाणी असं डायल्यूट करून वापरायचं आहे. जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरला तरी चालतो. तो सुद्धा आपल्याला डायल्यूट करूनच वापरायचा आहे. आणि आता ह्या दुधामध्ये आपल्याला तो विनेगर घालून आपल्याला दूध ते फाडून घ्यायचं आहे. गॅस जर चालू ठेवलात तर त्याचं पनीरसारखं ताणलं जाईल. ते सॉफ्ट आपल्याला जो रसमलाई जी सॉफ्ट असते तसं सॉफ्टनेस येणार नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळं बंद गॅसवरतीच करायचं आहे. आणि आता तयार झालेलं आहे बघा. आणि त्यात आपल्याला एका कपड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तो सर्व एका कपड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, थंड अशा, जेणेकरून त्यामध्ये आपण जे विनेगर वापरलेलं आहे त्याचा आंबटपणा सुद्धा नाहीसा होईल. आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आणि ते निथळून घेतल्यानंतर त्याच्यावरती जड वस्तू ठेवून आपल्याला एक अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल. तर आता आपण तो रेस्ट करायला ठेवला तोपर्यंत आपण इथं रस बघूयात. त्यासाठी मी अर्धा लिटर फुल मिल्क क्रीम घेतलेलं, त्यामध्ये 2 चमचे साखर घालून घेऊयात. साखर घालून झाल्यानंतर आपण आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं. त्यामध्ये घालूयात केशर. केशर घालून आपल्याला 5 मिनटं ते मंद आचेवरती सतत ढवळून घ्यायचं आहे. आणि त्याची क्वांटिटी कमी झाल्यानंतर त्यामध्ये घालून घेऊयात वेलची पावडर. वेलची पावडर घातल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं आपण याला मंद आचेवरती थोडं दूध आटवून घेऊयात. दूध आटवून घेतल्यानंतर इथं वापरणार आहे मी मिल्क पावडर. ते 1 चमचा मिल्क पावडरमध्ये मी 2 चमचे पाणी घालून असं डायल्यूट करून वापरायचं आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. आणि आता हे डायल्यूट केलेलं जे मिश्रण आहे ते हळूहळू करून दुधामध्ये घालून घेऊयात. मिल्क पावडर घातल्यानंतर अतिशय चव छान लागते, पण ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. आणि मिल्क पावडर घातल्यानंतर ते आपल्याला 5 ते 7 मिनटं परत एकदा मंद आचेवरती सतत हलवत ते दूध आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून केशरचा रंगसुद्धा खुलून येईल आणि चवही छान लागेल. बघा, बासुंदीसारखं आपलं हे तयार झालेलं आहे. अतिशय छान लागतं हे. आणि आता हे गॅस बंद करून आपण आता याला नॉर्मल टेम्परेचरला आणून देऊयात आणि फ्रीजमध्ये ठेवूया. रस पण तयार झालेला आहे आणि तो थंड होतो. तोपर्यंत आपण कापडातून तो छेना काढून घेऊयात. आणि छेना काढून घेतल्यानंतर तो एका परातीमध्ये काढून घेऊयात. परातीमध्ये काढून आपल्याला जेणेकरून तो सहज मळता येईल. आणि तो मळताना आपल्याला तळ हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचा आहे. आणि जास्त जोर लावून मळायचं नाही, हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. बघा, सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून परत एकदा आपल्याला हलक्या हाताने तो मळून घ्यायचा आहे, जेणेकरून ते सॉफ्ट होतील. बघा, आता हे मळून झालेलं आहे. आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तसंच आता मी छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आणि ते बाजूला ठेवून एक कढई ठेवलेली आहे. आणि त्या कढईमध्ये अर्धा लिटरला जास्त पाणी घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 वाट्या साखर घालून घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 320 ग्रॅम साखर आहे. आणि ती आपल्याला सतत साखर विरघळून खळखळून अशी त्याला उकळी काढून घ्यायची आहे. बघा, अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते केलेले गोळे म्हणजे रसगुल्ले त्यामध्ये सोडून घ्यायचे. आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला ते फुलेपर्यंत तसंच शिजवायचे आहेत. बघा, हे मस्त असे फुललेले आहेत. आता गॅस बंद करून ते नॉर्मल टेम्परेचरला आणून थंड करून घेऊयात. बघा, आता हे थंड झालेले आहेत. दोनही थंड झालेले आहेत. खायलाही मस्त लागतात. एका प्लेटमध्ये मी ते रसगुल्ले काढून घेतले आहेत. त्यावरती मी रस घालून घेते. मस्त गार्निशिंगसाठी त्यावरती पिस्ता घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. बघा, किती छान दिसतात आणि चवीलाही छान झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही करून पण बघा. परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.